माझ्यामुळे इतक्या चांगल्या माणसांवर ही वेळ आली आज. माझ्यामुळे तुम्हा सर्वांना इतका त्रास झालाय, पण आता यापुढे माझ्यामुळे मला माझ्या या कुटुंबाला अजून त्रासही द्यायचा नाही. फक्त एक विनंती करतो मी तुमच्याकडे, आयुष्यात कधीही जमलं तर ऍटलीस्ट मनातून तरी मला माफ करा प्लीज. येतो मी. थांब लकी. माझी माणसांची पारख कधी चुकत नाही. वसुंधरा लग्न होऊन आमच्या घरी आली खरी, पण मला ती कधीच आवडली नाही. तुझ्या बाबतीत मात्र पहिल्या क्षणापासून खात्री होती. माझा चौथा मुलगा आहेस तू. तू इथून कुठेही जाणार नाहीस. आता जाणार वसुंधरा घराबाहेर कायमची. शमीर, मी तुम्हाला काही होऊ देणार. आकाश, आकाश, मी येतेच. पॅरामीटर चिठ्ठ्या. कुठे? हा, इकडेच आहे. ऑपरेशन थिएटर इकडेच आहे. बहुतेक ऑपरेशन चालू आहे. आई बस. बोलूया ना कोणाशी तरी. कोणी डॉक्टर बिक्टर असेल तर बघा ना. मी बघतो. डॉक्टर मी आकाशचा मोठा भाऊ. आकाश आतमध्ये आहे ना, कसा आहे तो? ओ बरं झालं तुम्ही आलात. तुमचीच वाट बघत होते. ॲक्च्युली पेशंटची कंडिशन सिरियस आहे. ब्लड लॉस पण खूप झालाय. अरे बापरे. आतमध्ये ऑपरेशन चालू आहे. बाकी सगळं तुम्हाला सिनियर डॉक्टर सांगतील. काय होत बसलं? डॉक्टर दादा ब्लडची गरज आहे का? मी रेडी आहे. आमचा ब्लड ग्रुप सेम आहे. हो डॉक्टर, मी सुद्धा रेडी. हवं तर माझं सगळं ब्लड द्या, पण आकाश सरांना काही होतं कामा नाही प्लीज. रिलॅक्स सर. ब्लडची गरज लागू शकते. मी तुम्हाला सांगेन. आय नीड टू गो नाव. लवकर सांगा प्लीज. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि आकाशला एकट्याला पाठवलं. बाबा, वसुंधरा.
तिचं काय कुठे आहे ती तिच्यामुळे झालंय. तू शांत हो, बोलू नको, अगं हॉस्पिटल आहे. मिस्टर ठाकूर, हा मीच आहे. आम्हाला हॉस्पिटलमधून अलर्ट मिळालंय. तुमच्या मुलावर हल्ला झालाय. हो, ऑपरेशन सुरू आहे त्याचं. म्हणजे काय झालं ते कळलं नाही, पण आम्ही ताबडतोब इथे निघून आलो. एक मिनिट सर, हे सगळं तुम्हाला सुरुवातीपासून सांगावं लागेल. सर पोलीस केस होईल. एक मिनिट बाबा, मी बोलतो. साहेब जरी इकडे आला. मला सांगा नक्की काय झालं होतं. हल्ला झाला होता तेव्हा तुमचा भाऊ कुठे होता? इन्स्पेक्टर साहेब, आकाशला एक सावत्र मुलगा आहे बनी. कोणीतरी त्याला किडनॅप केलं होतं आणि त्याच्या मोबदल्यात पैसे मागितले होते. आकाश तेच पैसे घेऊन बनीला सोडवायला गेला होता. मग तुम्ही हे सगळं पोलिसांना का नाही सांगितलं? सर, ते त्यांनी आम्हाला धमकी दिली होती. पोलिसांना सांगितलं आणि बनीचं काही बरं वाईट झालं असतं तर म्हणून. हो पण साहेब, झालं असं की बनी घरी आला पण आकाश नाही आला. आम्ही त्याची येण्याची वाट बघत होतो, तेवढ्यात फोन आला आणि आम्हाला कळलं की त्याला ॲडमिट केलंय, त्याच्यावर हल्ला झालाय, त्याला गोळ्या लागल्यात. आणि सर, हे सगळं ऐकून आम्ही इतके घाबरलो की पोलिसांना कळवणं ते सुचतच नाही आम्हाला.